यानंतर एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये माओवाद्यांनी केलेल्या आयडी स्फोटामध्ये 5 जवान जखमी झालेत। माओवाद्यांच्या विरोधात शोध मोहीम राबवणारे सीआरपीएफचे हे जवान पायी जात होते आणि त्यावेळेस माओवाद्यांनी त्यांना लक्ष्य केलं। या स्फोटामध्ये 5 जवान जखमी झाल्यानंतर त्यांना स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडून। महेश, ही नेमकी घटना कशी घडली आहे आणि जवानांची सध्याची प्रकृती कशी आहे? हा जो भाग आहे बिजापूर जिल्ह्यातला बिजापूर हा जो भाग आहे चिन्नमंगलूर परिसर आहे। या ठिकाणी सीआरपीएफचा कॅम्प आहे आणि माओवाद्यांचा कोर झोन असलेला भाग आहे। या भागात माओवाद्यांचं एक लोकेशन असल्यामुळे सीआरपीएफचे जवान आज पहाटेपासूनच या ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन करत होते। सर्चिंग करत असताना एका कलवटच्या लहान जो पूल असतो कलवट, त्या ठिकाणी माओवाद्यांनी स्फोटकं पेरून ठेवली होती आणि जवान त्या भागात पोहोचतात आयईडीचा स्फोट केला। त्यामध्ये सीआरपीएफचे हे 5 जवान जखमी झालेले आहेत। या नक्कीच महेश, आता याबाबत पुढची अपडेट तुमच्याकडनं जाणून घेत राहू। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।